माणसाची नाही तर पृथ्वी सुद्धा तर कापते. ते वैसायला बोलतात आणि त्या चिमुरड्या पोरासोबत अरे नाही माझे दैत्य केशी आणि आसूर असून याला गोकुळात त्या कवडीच्या गाई गुरांचा नाश करण्यासाठी पाठवतो. म्हणजे झालंच माझं काम.
काय ग राधे? अगं हिरा, तुला माहितीये का आज मथुरेचा बाजारासाठी काय माहितीये का ग? अगं चिचे, मला तर मुलीच माहिती नाही बघ. पण मी काय म्हणते, आपण तर पोरी ग कशा जाणार ग मथुरे बाजारी? तेच म्हणते का मी पण. अगं थांब, मी ताराला विचारून बघते. अगं तारा, तुला माहिती आहे का ग? अगं राधे, तुला तर मुलीच माहिती नाही बघ. अगं मी काय म्हणते, ती वरच्याची मावशी आहे बघ, आपण तिला करून पाहूया. मी नाही बाई. अगं तिचं आणि माझं, अगं राधे ऐकतेस ना ग? ऐकते बोल. अगं तिचं आणि माझं कालच व्हिडिओ भांडण झाले बघ. या दोन्ही नावाच तर भांडले असतात. अगं राधे तू तर मार. मी का म्हणते ठीक आहे. मावशी, अगे मावशी. मागची हाकल देत नाही. अगं राधे पुन्हा मार. पुन्हा आवाज देते. मावशी, अगे मावशी. बाई कोण बरं ह्या मावशीला आवाज मार ग? अगं मावशी, मी राधा. बाई राधा, कसली ग पडली तुला बाधा? अगं एवढं वरीच झालं, एवढ्या वरचा आता मावशीची आठवण आली का ग पोरीनो? अगं मावशी, आम्हा साऱ्या पोरींचा मथुरेच्या बाजारात जाण्याचा विचार आहे बघ. अगे माझी बाई, असं म्हणताय? अगं पोरीनो, तुमच्या हाकेला ही मावशी धावून आली. भर जरी शालू नेसून आले, गडबड माझी ग झाली. सांगा पोरीनो, हाक मारून दिली कोणी आरोळी. अग राधेन बाय हाक मला मारिले. अग राधेन बाय हाक मला मारिले. बरदली शालू नेसून आली, गडबड माझी ग झाली. सांगा पोरीनो, हाक मारून दिली काग राधेन बाय हाक मला मारे. काग राधेन बाय हाक मला मारिली. तरी काम धंदा आवरतो बाई. तरी माझं काहीच जमत नाही. आवाज जाय कोणी गेले आवळी. आवाज जाय कोणी आले सरी आवळी. माझी गडबड दांदर झाली, माझी गडबड दांदर झाली. काग राधेन बाय हाक मला मारिली. काग राधेन बाय हाक मला मारिली. कशाला बरं मावशीला आवाज मारला का म्हणा बरं? मी नाही बाई. अगं मग कुणी मारला? अरे राधेने हाक मारली. अगं ए भावानी राधे, कशाला का बरं ह्या मावशीला आवाज दिलास का? कधी का मावशी माझ्याकडे प्रेमाने बोलशी. माझे काय बोल लवकर, कशाला आवाज दिलास तू? अगं मावशी,
आम्हा सारे पोरीपोरींचा मथुरेच्या बाजारात जाण्याचा विचार आहे बघ. अय्या, किती छान विचार केला. अगं चला तर जाऊया बाजाराला. अगं बाजारात चाललात खरं, पण घेतलं काय नेसलं काय हे कोण सांगणार ग? अगं मावशी सांगितलंच पाहिजे का? अगं भावाला इथे काय फिरायला आलीस की काय? सांग बरं घेतलंच काय ती? मावशी बघ राधा सांगितलं. सांग बरं राधा ग. सांगितलं मी. तू सांग बरं. मावशी कुणी घेतलंय दही, कुणी घेतलंय लोणी. हो 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 जरा चौकाश बोल. अगं आता इथं नव्हतं म्हणजे त्या खाल्लं जरा गेलं सगळं बाहेर येईल नाही बसकर. हिरा म्हणून मी विचारलं, मी सांगितलं. अगं मी येईल तिला तर इथली पोरं काही धड नाही आहे. घेऊन जातील कुठे बाहेर कंत्र नाही तरी माहिती नाही. सांग बरं लवकर काय घेतलंस ते? अगं मावशी कुणी घेतलंय दही, कुणी घेतलंय लोणी, कुणी घेतलंय तूप, अशा प्रकारचा माल घेऊन आम्ही मथुरेच्या बाजारात चाललोय बघ. असं म्हणताय? अगं मग वेळ कशाला? चला तर जाऊया बरोबर जाऊया बाजाराला. चल, चल. आता काय झालं ग? हे मावशी बोल ना. आम्हा पोरीपोरींना विचारलंस ग, आणि नेसलत काय नेसलत काय ते पण कोठून विचारलंस. अगं हे भावाने अगं इथं खोदायला एवढ्या चांगल्या महिला मंडळीने आपल्याला एवढं रंगमंच दिलाय. अगं खोदलं तर मिली इथं उतरून कुठेतरी टाकतील मिली नाही माय. मावशी काहीतरीच काय बोलते. मग? अगं मावशी तशी म्हणणं दिलं ऐकून घे. काय ग? अगं मावशी आम्हा पोरीपोरींना विचारलंस ग, नेसलत काय नेसलत काय तुला बरं सांगितलं. असं होय. अगं सांगितलंच पाहिजे. माझ्या म्हातारीचं काय, कशात काय, आणि या फाटके लुगड्यात पाय बघ. असं म्हणताय? अगं पोरीलो तुमच्या मावशीने मठामाठ घेतले दोन. त्या पहिल्या मध्ये घेतला चिवडा आणि दुसऱ्या मध्ये घेतले खवा, आणि ही तुमची लाडकी मावशी नेसून आली 9 वर्ष आळून नवा. हे बघा बाजारात जाताय खरं, माझं झालंय 60 वय. अगं तुम्ही भराभरा डोंगरावरती चढाल, अगं मी तुमच्या मागून आले. जर मधीच कोण आलं तर मला जरूर आवाज द्या. चला तर जाऊया बाजाराला.
बोला पुंडलिका वरदे. परंतु यमुनेकाठी गुरे चारण्यासाठी आलेल्या एका स्तंभाकडे चालून वाटत नाही. त्यांना हाक मारून बोलले पाहिजे. सुदामा, अरे सुदामा. आलो देवा आलो. गाई सोडिल्या मी रानाला, गाई सोडिल्या मी रानाला, हाक मला मारितो ही पोरं ती ढ दिसतायत आणि तिकडं नवरा नवरीच्या जोडीला बसले ती अति हुशार दिसतायत. आहेत हुशार आहेत. कोण ना कोणतरी पाहिजे पण कोण येतोय काय? कोण आहे? अरे त्याला पुढंच बसलाय गवळणी आडवाय ना गवळणी पळवून घेऊन जाईल. असली पोरा काय उपयोगाची नाही. कोण आहे बरं? अरे तो खालच्या गावडान गवळणी सगळ्या पळवून घेऊन जाईल. नको पाच बीत काय नको. माझ्या जोडीचा वाकड्यानी पेंदी आहे ते इकडे आलेत काय? अरे लग्नाला आलेत का वारातीला आले? पूजेला आलेत काय?
त्यांना हाक मारून बघतो. वाकडे वाकडे रे या पेंद्या. 1 2 3 4 5 जण वाकड्या पेंद्या. फार मोठा कोणतरी फॅन दिसतो यांचा. जरा थांब सोटू आले तुला गारा गारा फिरवतो. हाक मारून बघतो. वाकडे वाकडे रे पेंद्या. उद्या काय? अरे उद्या काय? अरे गुलामा हायस रे कुठं? वनाला. अरे वनाला. अरे लवकर ये लवकर. इकडे गोकुळात गंमत आहे गंमत. कसली गंमत? अरे तू अशी तसा धावत पडत लवकर ये. माझा सोटू गारटला. अरे गुलामा काय बोलतोस काय? माझा सोटू गारटला. अरे तू अशी तसा धावत पडत लवकर गोकुळात ये. असं म्हणतोय सध्या. आलो उद्या आलो. गाई सोडील्या रानाला. सुदाम वराच्या वनाला. गाई सोडील्या रानाला. सुदाम वराच्या वनाला. बाकी सगळा जाऊ दे. हा माझ्या डोक्याला टेन्शन का आता तिकडनं तर तू आलास घेऊन. असा फिरत तो असा तिकडनं फिरत फिरत आला. मला वाटायचा नवर देवाला विटून आला. कुठे फार फार ते आला नाही. हा पार काय तरी कोण मला त्याला बघू दे तुम्ही. अला दिसला अरे त्यानं आणला नाही वाटतं. त्यानं आणला ना. अरे पण माझ्या हात डोक्याला यापच आणला. एवढा शब्दाला जाक्षीर असा वाटला नव्हता पहिल्यांदा. अरे हायाच मोठा एक मेन प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी. काय झाला? हायाच मोठा प्रॉब्लेम आहे. पण हे ना तुला अरे केला काय काय झाला? पहिला हाय आहे ना एवढा होता. पहिला एवढा होता. आता एवढा झाला. अरे काय लोकांचं
आताची पोरं पहिली एवढी असतात नंतर एवढी अरे होतात. मग तास तुला सांगतात. ओ कुठे गेलं? आलो पाल. आलो बाबा तू केवढा होतास पहिला नंतर एवढा झालात ना मला खुल्याला थांब. अरे ए, तुझा गुणगुणा बोलू काय? अरे तो पण एवढाच होता. तू चिप तुला सांगितलं ना, चिप. पुढचं ऐकून घे. पुढे बोल पुढे बोल. तू गप राहता. मी घरात जाय. पुढे बोल पुढे बोल. मी काय म्हणताय काय म्हणतो? सांगितलं ना एवढा होता मग एवढा होता बरं नंतर तेवढा. एवढा झाला मग एवढा झाला बरं तुझा पहिला एवढा होता नंतर एवढा झाला. एवढा झाला. बरं माझी बाई मला बोलली काय? अहो अहो अहो. त्याला नेऊन टाकाय हवा. अगं, टाकायचं होतं मग काढलास कशाला? अरे गुलामा जरा ऐकून घेशील काय? अरे टाकायचं म्हणतोय. अरे टाकायचं होतं मग काढलास कशाला? अरे, पहिला ह्याला चिपकन तुला मी शेवटचा सांगतो. ए, हा. त्याला शेवटचा सांगतो. मी काय म्हणतोय? हा अरे, मी काय म्हणतोय? अरे पण टाकायचं होतं मग काढलास कशाला? अरे बाबा अरे तिकलं टाकाय नव्हं अरे मग कुठं? आलं सालच टाकायचा होता त्याला. मग आता सांगणार? तू पुढचं ऐकून अरे, मला घेतलं वाटलं तुझी माझ्या- चप्पल चप्पल निघते आले असा गुणगुण फोलीन नाही माहित गबला तू. का तिकडे? लोकांना देव देव काय होत नाही. हा, टाकाय निघाला. टाकाय हा, काय बोलला बघ? आलं सालच हा, मग आता बोल. फुले. मला वाटलं टाकाय ना काय पाण्याचा चप्पल. आलं पण गळ्याला सालच जायची काय तयारीच केलेली नाही. करायची तयारी? काय काय लागतो ए, काय लागतो? काय झालं ना हा. शर्ट लागतो चड्डी लागते दप्तर लागते कंपास लागते पट्टी लागते पेन्सिल लागते खोडरबर आणि गिरमेट पण लागते. काय लागतो? गिरमिट? ए, पार! अरे हे बाबा तुझ्याकडे गिरमिट आहे? अरे हे गिरमिट आहे ना? काय शराबणार आहे? ए, त्याच्याकडे सगळं हाय पण तो टोक काढून काढून त्याची पेन्सिल बारीक झाली. पेन्सिल एवढी आहे का एवढी आहे? अरे हा त्याच्याकडे गिरमिट पण आहे अरे शापणार पण सगळा आहे. हाय पण तिची टोक काढून काढून पेन्सिलच बारीक झाली त्याचा काय पेन्सिलीच्या टोकीत जीवच नाही. काय? अगं बाय कसा व्हायचा तुझा? मग? काय चालत जाऊन कसा व्हायचा काय? ए, हा. त्याच्याकडे चाललाय त्याच्याकडे काय हात आहे? अरे बाबा ह्याची काय तयारीच केलेली ना. मग काय केला? मग त्याला चालत नेणार कशी. बरोबर मग माझ्या बाईन लगेच डोका लढवला. असा धोका लढवला मग माझा असल तर तुझा संत माझ्या पोलग्याला घातला. तुझा संत माझ्या पोलग्याला घातला मग तुला काय झाला? आणि मला बोलली काय? अहो अहो. जाऊन त्याची इन कला अरे यावलात ना इन कलाय फक्त बसलो. काठी बसला माझा असेल तर तुझा संत माझ्या पोलग्याला झाला यावला. बरोबर पुढं बोल माझी पुढं बोल. उंचीच बघ बरोबर चलत झाला यावला. हा फक्त इन कला हलूच कोण चलत वर केला. संत असा वर केलास अलग गल्यान चढीच नाही. मग त्याची इन कशी करू. अरे गड्या. अरे गाल्या हले ध्यानात कशी त्याला साधत. अरे हे. हा आणि मग त्याला तशीच घेऊन गेलास? याला तशीच घेऊन गेला तर पोला बेशुद्ध नाही पण ती. अरे बोला नव्हते. बाई बेसून पडली. नाही मग त्याला काय भीती आता तशीच घेऊन कशी चालल. मग त्याला भीती भीती लागली. माझ्या बाईन भीती काय दाखवला माहित आहे. काय? अल बाबे चधी खा. अरे बाब्या. अरे चड्डी घाल. अल बाबे चधी खा. बाब्या. अरे चड्डी घाल. नाही तर ही लोका तुझी मुंबई बघती. ए, ही लोका तुझी मुंबई बघती. अरे ए बाब्या तुझी मुंबई. अरे पण तुझी मुंबई पडायची तू जरा पाठी आहे नाही तर इथंच बेशुद्ध पडायची. माझी मुंबई पडत मग आणि हे आलं फक्त मुंबई शब्द ऐकला. हा काल्या होती ती कपातात सध्या होती ती चड्डी घातला. एकदम खातला. त्याला ताप ती एकदम मिनमिन केली. एकदम टकाटक. त्याला सांगितलं माझ्या घरासमोर लोलाय असा लोलाय. 5 मिनिटं तिथं थांब. 5 मिनिटं मी थांब. भाकरी तुकला खातो आणि येतो. हा मग बाब्या माझ्यासारखा खात्या कोण का कोणाचा? माझाच हाय. मग बरं पुढे बोल. कॉलेजच्या 4 पोली चाल पोलीस. लास्त्या तुकू मुकू चालल्या होत्या. हा तुकू मुकू. ए, अरे तो भलीवाय. हा मला उठायचंय सकाळी. अरे कॉलेजच्या 4 पोली
बाब्यान विचारला काय अहो ताईनू अहो ताई ननू अहो ताईनू थांबा दादा ताई ननू ताई ननू तुम्ही जाताव कुठं अहो दादा अरे याव ना त्या ताईनू बोलल्या मुंबईला काहीतरी गडबड दिसते मला अगं मुंबई मगाशी पण मुंबई आता पण मुंबई आलं फुलं बोल काय काय झाला त्या ताईनू बोलल्या मुंबईला बोलल्या बोलल्या गाल्या आणि त्यांच्या समोर होती ती पण खाली कोण आहे हा अरे त्या पोली बेसूत छे! आला आताच्या पोली यावल्या दांबीस त्या काय बोलल्या माहितीये माझ्या बाब्याला आम्हाला अशा छोट्या मुंबईला नाही जायचं आम्हाला अशा छोट्या मुंबईला जायचंच नाही आम्हाला मोठ्या मुंबईला जायचा हा अरे हे पाच तुझी मोठी मुंबई मोठी मुंबई मग काय बोलला मोठ्या मुंबईला जायचं बाब्यान मोठी मुंबई कधी बघितला नव बाब्यान मोठी मुंबई बाब्यान फक्त लगेच विचार केला एकदम विचार केला आणि डोका खांदून त्यांना काय बोलला माहितीये काय 5 मिनिटं थांबा अरे 5 मिनिटं थांबा. बाबा भाकरी काय गेलं येऊन तुम्हाला मोठी मुंबई दाखवतो आणि हाया माझ्या डोक्याला टियाप आणलाय अरे हा? मला का हा? हा एकच साचा बनवला अरे बाबा हा एकच आहे 2 असती ना तर आता मला उठवणी संधी नसती दुसऱ्याच्या भानगडीत बनवू नको अरे हायांचे पण आहे अरे काय हा रे तू असा पण आहे आता मोना झाला बोलीन बघू नको माझ्याकडे त्याला काय बोलायचं नाही मला इसकवतोय हिसकवू दे पण मी काय म्हणता हा. त्याची जिम्मेदारी घेणार कोण आहे मी नाही येणार चल. आता आणलीस ना तो तिकडनं 5 नाही आणला तो बघ म्हणजे मला काय संबंध नाही तो आणि हा तो बघून घे तिकडे जा माझ्या वाकडा याची जिम्मेदारी मी घेतो काय येतोय अरे याची जिम्मेदारी मी घेतो नक्की काय अरे लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं अरे सगळ्या फुलाच्या पाकल्या तुझ्या पडतील ना तेव्हा त्या पार्कला बोलव मला नाही तर अरे हे तो बहुत साधा तुझा नाही आहे मी अप्लाय केला मी अरे पण तो जाऊ दे हा. तू आम्हाला बोलून कशाला भेंड्या हा. वाकड्या अरे फुलं बोल टाकीन खोलून तुला पटपट बोल जरा ऐकून तरी घे ऐकायला मला येत नाही पटपट बोल अरे देवाने मोठी कामगिरी सोपवली आपल्यावरती किती कोणती? 16 सहस्त्र 308 गोपिकांचा मेळा दाटवाट करून मग तुझ्या बाजारी चाललाय जाऊ दे ना तुझ्या का पोटात दुखतोय मला नाही तर अरे त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी देवाने माझ्यावरती सोपवली तू काय काम खोलीन मग तूच कर मी जाणार. नाही तर काय कृष्णदेवांच्या बालेला ऐकून संतापलेल्या कंस राजाने महाभयंकर अशा बगासूर दैत्याला कृष्ण मारण्यासाठी गोकुळामध्ये पाठवलं या बगासुराने बगल्याचे रूप घेऊन यमुनेच्या तीरावर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी महाभयंकर अशा बगासूर दैत्याला कृष्ण मारण्यासाठी गोकुळामध्ये पाठवलं यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी गरमाने मातला पाठविल गाणे बगासूर आला महाभयंकर असा बगासूर दैत्याला कृष्ण मारण्यासाठी गोकुळामध्ये पाठवलं बगासूर आला यमुने तीराला आला आला कृष्ण मारण्याला यमुनेच्या तीरी
वाकड्या लिहा वाटतं. अरे वाकड्या मी तुम्हाला तिकडं शोधता. तू इथं कुठं आलास? अरे मी ह्याला शोधाय गेला अरे होता. मला वाटलं तुला घेऊन गेला का काय? मला कसा घेऊन जाल? अलगत उचलला आणि कोणाला होती? अरे काय सांगू? खुल्या अरे पण मी माझ्या जीवात जीव नव्हता. अरे ए बाबा या इकडे ये. तुला समजतो ना जरा? त्याच्या फुलं फुलं कसा त्याच्या जातात? फुलं फुलं जात होतात आणि तुला ह्याला नसती मग? अरे सरबरीत वांग्याचा बरी आता काय? माझा पालतू बघलाय. हा? तू कधी पाळलास? अरे मला तू घालातच राहतोस ना का वालेच ना तू? अरे मी घालतच राहता. मग तुला माहित नाही? यानं पाळला न कधी? तुझा कॉल तुला माहित नाही? अरे काय रे आता पाल्यान काय काय पाळला पाहतात लोक अजूनपर्यंत कुत्री पाळली नाही बरोबर मांजरा पाळली नाही गुरा पाळली नाही हे बघला ए पार, आबा एक पाकळी पडली उचलून घेऊन जा. दुसरी पालायच्या आधी याला शहरात घेऊन जा. हा. मी काय म्हणतोय अरे पण तू मला सांग तो पाल्यात बरोबर मग त्याला खायला गेला घालतो घालतो. त्याला बोलवतो कधी आव आव आव. अरे मेलाच नाही तर आता तुला ढेला नव्हती जाव जाव करी. तुल्या. अरे हा कॉल आहे का कोण आहे? अरे तू पण त्याला भारी प्रश्न विचारतोस. तू पण त्याच्यापेक्षा खुला. मी खुला चल बोली. पकड्या तू घुंगरू अरे पेद्या रसिकांची पसंती आलेली आहे. प्रकाश भिकू शिंदे यांच्याकडून या छोट्या कलाकारासाठी 501 रुपयाचा वाढदिवस राहिला आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे यजमान सौ राजश्री शिंदे आणि नवे दाम्पत्य श्री रुपेश श्री सौका शौरी यांच्याकडून देखील या छोट्या कलाकारासाठी रोख रक्कम 1001 रुपयाचा पारितोषिक दिला आहे. त्याचप्रमाणे श्रवण श्रीकांत शिंदे यांच्याकडून देखील या छोट्या बोबड्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक दिले. तरी आम्ही त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळ कलामध्ये सामग्री शिकवून आपले सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा. अरे मी काय म्हणतोय काय म्हणतोय? हा तुझा कॉल हा. यानं अजून काय काय पाळला नसल मला बुवा काय माहित तुला नाही. पण माहित नाही मला पण माहित नाही. तो दुसरा कोण यायच्या आधी आपण जाऊया. मला जाऊया माहिती आहे हा मग पण तुला बोलवलं नाही कशाला ते माहिती? काय करायचं आहे? बोल बोल देवाने मोठी कामगिरी सोपवली. हा. 16 तिच्या 8 गोपिकांचा मेळा बरोबर. दाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. बरोबर, बरोबर. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायची कामगिरी देवाने माझ्यावरती सोपवली. आलं पण त्या हातामध्ये हात कुठं? गवळणी मथुरेचा घाट चढतायत. कुठं आहेत त्या? काय दिसत? हा, मला नाही पाव दिसत आहे. त्या बघ सगळे गवळणी कुठं आहे? सगळं माझ्या पोटाकडे बघ. त्या बघ त्या बघ दिसलं काय? आलो, आलो, आलाय. मला अजून काय दिसत नाही यार. छे, सगळं सगळं फक्त आता डोंगर दिसतोय. ए! तुम्हाला मालिक का अरे तुला आणि माझ्या पोटाकडे बघ. तू बघतोस कुठं? मी पण तुझ्या भोवतालच बघत. मी काय म्हणतोय काय तू आता उभा आहेस कुठं? इथे उभा आहे. एक पाऊल पुढे गेल्यावर तू गेलास कुठं? असा गेलो आम्ही हाऊ कुठं? मागे मग आम्ही तुझ्या बघणार कुठं? मागे मग परत बोलते मागे वाल तोड करून बोलतोय. माहितीये काय? चल लगे जाऊया. चला तर मग ए! त्या बघ गवळणी मथुरेचा घाट चढतायत. जाऊया, चल जाऊया. मग. Thank you.
अरे मामल्या कायले हे अरे यावल्या चिकन्या चिकन्या पुरी हाय आणि यांना आपल्याला अशी बोलवलं ना अशी बोलवला छी! हा काय आणि ताब कसा आलाय ही मावशी म्हणते दही घ्या दही काय बोला तू कुठला तुझा दही अरे मेलीन नाही तर फटक्यात तिथपर्यंत दही काढला माल घ्या माल हा. ताज ताज हलवलेलं लोणी घ्या लोणी तू काय लिहिली आहेस काय त्या पार्थला विचार हलवलेलाच येतो का नाही अरे अरे हलवलेलाच येतो का नाही लोणी मग तिला थांब तिला सांग बाबा हवं काही नेला 1 रुपया 2 रुपया तू हातपत काय घेताय का त्याची कुल्फी घेताय का त्याची काय घेऊ नको त्याची बालकीशी कुल्फी आहे ती घेशी लय महागातली आहे ती त्याला देणार त्याला पण नाही देणार आलं तर त्याला पण नाही देणार एकुलती एक काय अरे हा. मी काय म्हणतोय आता आपण इथं आलेलं आहे बरोबर आता कुल्फी बोललो लगेच गालातली का नाही त्याशिवाय नाही मी काय म्हणतो हा. आता आपण इथं आलेलं आहे मग तुला करायचं काय मला काय विचारतोस त्याला विचार मी बोलवले तुला. बघड्या तुमच्या दोघांपैकी हुशार कोण आहे रे हा. तुमच्या दोघांपैकी हुशार कोण आहे रे तो उचल आहे तुला काय बोलवतोय तू मग मागणं नाचतोय आमचा वाकल्या उचल आहे पटकन बोल पटकन वाजलो मी वाजलो मग आता तू कामाचा नाहीस का माझं काम लागतं तुला मग काय ढबू नाही तर थारा नाही बघड्या हा. त्या गवळीला फक्त एवढं जाऊन विचार तुला बोल तुम्ही आलात कुठे आणि जाणार कुठे एवढाच एवढंच तर विचारायचं मी एवढ्यासाठी तू मला बोलवली का पटकन जाऊ नये नक्की येऊ जा तुला तिकडे उभा राहा ए बाब्या हा. सांगते आता बागा काय करायला पाहिजे तू मध्ये मध्ये येऊ नको तुझा घे तुझा आम्ही दोघा बघतावाय ना बघ तुझा बघ तिने काय सांगितली नाही हा जाऊन विचारून ये तू माझ्या पाल्यानं अर्ध्या पाल्यानं यायचा अर्ध्यात ना कलती मालायची कळलं ना चलतं मग असं होय काय बघते आता त्यांचा झाला काय बघते जास्त लांब हो झाला गरमी होती तू काय शेजारी आवाज दिला मी काय म्हणता काय म्हणतोस तू आलीस कुठून आणि जाणार कुठं काय म्हणाला रे तू आलीस कुठून आणि जाणार कुठं मी आले कुठून तिकलं 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 माझ्याकडे नाही कुठून जाणार कुठे हा इकडे जाणार कुठे अला एवढी लोकांबद्दल तुला लाज भीत वाटते का ना मी काय म्हणतोय माझ्यापेक्षा तुला पार्क परवडेल त्याला घेऊन बोलली काय काय बोलली माहितीये ना आलं म्हणून बोललो माझ्यापेक्षा त्याला पार्क परवडेल तुला बघायचंय मी आली कुठून आणि जाणार कुठे मग चल माझ्या बरोबर कुठं मी आली कुठून मी जाणार कुठे दाखवते येऊ काय दे हातामध्ये काय देऊ हात मिला मेली नाही तर असा पुढं बोल की थांब झाला हातामध्ये दे आता
चांगला धुवून देस. नाही बरोबर आहे चांगला बोरीला पाणी आला का काय? प्रभु हरी राम कृष्ण जगन्नाथ छोटू इकडं. अरे हाय सर कुठं? अरे सोटो अरे आयला काय पाणी पाजाय बोलवतो सी काय? अरे तुझी आई हसते. पाणी पाजाय बोलवतोय. चल तिकडे. अरे कोण आहे? त्या आईला पाणी पाजाय बोलवतोय. गप इथं उभा राहिला तर लावण्यात सोडून टाकी श्या. गप उभा राहायचे. त्याला उचलाय मला. बाबा ताट झालं काय झालाय काय तो बसतो काय? गप. एकदम चिप. आई काय झालं काय? छोटे येत नाही तर मोठे येतात. अरे सोटो अरे आईला काय पाणी दाखवाय बोलवतोय? काय रे आई दुखावटा पण दिला वाटतं. अरे हा पोचवाय बसलाय. लोकांकडे दुखावता जमा करत येतो. झालाय का तिकडं आई आई करत तू त्याला इकडे सांगतो बस. त्याला काय सरळ बोल पाहिजे. मागणं पुन्हा सांगला गेलो की काय बोल त्याला. जास्त विचार इकडे उड्या मारतोय. कुठं उड्या मारतोय बघू दे कशा. तुला काय त्याला समजतो का नाही? हा त्या आईला कशाला सारखा त्रास देतोस? आई आई आपली मग काय पत्ता बघतो आहे 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 पाहिजे देऊ. अजिबात आता हलायचं नाही. आता ते तुला पण सांगतोय पत्ता जरा उठवाय मदत कर. एकदम चिप. तो नाही जाणार कुठं. मी त्याला आता सांगितलं इथनं हल्ला तुझ्या सांगण्या बोलून जाते. अरे जरा गप. तुझ्या नादात माझा घुंगरू जरा शांत बघ.
जरा उचल. माझा आला का वाटतो? मला वाटलं माझा ह्याच्यात कसा गेला? काय काय कांदे बटाटे. अरे आता ह्याला विकाय पण निघाला. अरे आतापर्यंत दुखावता जमा केलं होतं, आता विकाय निघाला. अरे हे काय रे कशी जरा नाडी बिडी बघ. बघ गाडी बघतो. बघ जरा गाडी बघतोय. बटाटे पण असते. अरे जिवंत आहे का नाही इथं बघतात. अरे त्यानं आतापर्यंत तेवढीच नाडी बांधला नाही. घरात पण असाच करतो. असं नसतो. मग असा असतो. आहे कसं वळता घेते. हा तू कुठे हो? तुला लागल. अशी वळता घेते. अरे बाबा उठला. साला चुकेला नाही साला. अरे पकड्या. अरे काय झाला? अरे काय झाला माहितीये? कलून तुझ्या पोरग्यान कार्याच्या चिठ्ठ्या होता. अरे लोकांकडनं धुकवता जमा केला. लोक फक्त आता जेव्हा यायची बाकी राहिली होती. अरे अर्धा तुला वय पोचवला. हा तुझा पॉल बाबा दुसऱ्याच्या भानगडीत पळू नको. हा एक काय त्याला सांभाळ. अरे काय अरे सुधीर बुधीर झालाय कशा. तुम्ही काय रामायण लावला? अरे हा बघ म्हणजे लांबा फुलं वाटली की आता काय झाला? काय नाही. मग अरे मग तुला गेला का झालं काय याचं. अरे मी तुला पाठवली होती कशाला? मला पातवली होती कशाला काय? हा? त्या गवलनीच्या खोरक्यात शिरलो हा. आणि त्या गवलनीच्या तोंडाकडे बघितला. तोंडाकडे बघितला. माझ्या ह्या दोन डोळ्यांवर हा. एकदम कालो काला बलवन. आणि माझा हा हात हा. कुठं गेला माझ्या मलाच माहित नाही. तेव्हाच मार खाल्लं तू. आलं मार खाल्लं तर खाल्लं. हा. तिथं कुणीतरी कुठल्या म्हशीन कमलो पाय दिला ना नाही? त्याची तिथं जास्त कल सुचत होता मी. हा. वळवळीने विचारलंच काय. आला आलदा वल जाता जाता आलो हे ना तर शपथ पोचवलं ना तुझी म्हणतावना असा. हे काय मी गाणं घेऊ. आता हा मग आता बघ. शापच वर पोचवणार आहे. आता इकाय निघाला होता. आता म्हणतो तुझ्या गाणं पण म्हणतोय. काय गाणं? गाणं घेतोय. घेऊ दे. घेतोय मला घेऊ दे. काय म्हणतोय तो घेऊ दे. हा घे. आता एक पाकळी पडली आता तिसरी पाड. दोन झाले. हा लिंबुनीच्या झाडाखाली मला बाकी सगळा समजला पण गोट्या अशा कुठे खेळतात? त्याच्या गोट्या अशाच खेळतात. आपल्या गोट्या ह्या अशा उडवतात. अरे अरे वाकल्या. हा मला समजत नाही. हा तू ज्या गोट्या आणायचा हा त्या गोट्या नक्की होत्या कुणाच्या? अरे पण ह्याच्या गोट्या एवढ्या मोठ्या. अरे म्हणजे काय तुझ्याच काय? अरे मला वाटलं त्या तुझ्या गोट्याची का? अरे माझ्या असत्या तर कचारल्या असत्या. त्याच्या अरे कचारल्या एवढ्या किलो नाही चावलेत ना. म्हणून तर तुला अरे पेद्या, आजचे यजमान राजेंद्र शांताराम शिंदे यांचं मावशी नाव घ्यायचं आहे. राजेंद्र. काय दिलं हो ना मी येण्या त्याला सावकाश. हा त्याचा इथनं भाल ये. तुझ्या हाताला काय खुजली नाही ना आली? राजेंद्ररावांचं नाव. चांगला घे चांगला घे. हा राजेंद्रराव हा सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्ताने पूजा नाही आहे. तुला माहित आहे राजेंद्रराव सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्ताने जमली होती सारी भक्तांची दाटी आणि माझ्या लाडक्या सत्य राजेंद्ररावांचं नाव घेते या जमलेल्या साऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी. त्याचप्रमाणे पहिला चांगला घेतला नाही पुढं आजचे नवरदेव रुपेश यांचं देखील मावशी नाव घ्यायचं आहे. रुपेश. हे देखी मावशी नाव पण माझ्या लाडक्या नवरदेवांना ना हे तर स्टेजवर घेऊन ये आणि तरच नाव घे.
मावशीचं नाव घेते आणि मग माझ्या लाडक्या राजेंद्ररावांचं नाव घेते. घेते बरं रसिक हो. जन्म दिला मातेने पालन केलं पित्याने, जन्म दिला मातेने पालन केलं पित्याने. माझ्या लाडक्या शौर्यताईचं नाव घेते, माझ्या लाडक्या शौर्यताईचं नाव घेते. त्याची मी खास मावशी नात्याने नाही घेते बरं. श्रीकृष्णाच्या मुकुटावरती नेहमीच असतं मोराचा पीस. ऐकताय ना? काय नाव बरं? हा बाईला असतायत कशी? श्रीकृष्णाच्या मुकुटावरती नेहमीच असतं मोराचा पीस. आणि माझ्या लाडक्या रुपेशरावांचं ही मावशी नाव घेते, माझ्या लाडक्या रुपेशरावांचं नाव घेते. ही मावशी त्यांना देईल स्पेशल त्यांच्या मध्ये लावून का वाचायला लावतात? काय झालं रे मिल्या? समजत नाही. आता वाटतंय ह्यांना घरात घेणार नाही. तुम्ही तेल लावून बघा. काय म्हणतोय? तिकडे जाऊ. आता बोल. काय काय जमला नाही. आता माझ्या बघतो. तू बघतोय? बघ मग. काय मागे मी आहे बाजूला. तिकडे आता काय झालं रे? मी काय म्हणतो? काय मी आता मगापासून बघितला. काय तू ह्या दोघांना घेतला. हे काय मिल्या? अगं नाव असं होय. अरे पेंद्या रसिकांची पसंती आलेली आहे. वेदश्री महादेव पाचकुडे यांच्याकडून या छोट्या कलाकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे शिवम संजय घाणेकर व संस्कृती संजय घाणेकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 505 रुपयाचं पारितोषिक देतो. आम्ही त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळ कलामंच सामी ग्रुपची म्हणून आपल्या सदस्य आहोत. धन्यवाद. मी काय म्हणतो? काय तू ह्या दोघा तिघांचा घेतला सगळ्यांचा? घेते बरं. मला हे ख्वाहिशी मावशी पुरं करते. घे चांगला घे. भारतराव हिरव्या बागेमध्ये होते की नाही हिरवे गवत? कुठलं तुला दोन? आता हिरव्या बागेत हिरवाच गवत असणार. हे पाय तू काय पिवळा लावलायस काय रे? तुझ्या बागेत गवत पिवळा लावलायस? मग तिला सांग हिरव्या बागेत हिरवाच गवत असतो. घे घे घे. बरं घे घे. हिरव्या बागेमध्ये आपल्याला काय? होते की नाही हिरवे गवत? हा. माझ्या लाडक्या पारसरावांचं नाव किती? बाई मी होणार आहे त्यांच्या बायकोची दुसरी सवय. अगं बाय त्यांची इथं आली असेल ना ती पण त्यांना सोडून जाय. जाऊ दे. आता पहिले तुझं घेऊ की तुझं घेऊ? माझा घेते. तुला कोणी सांगितलं? काय रे? मी काय म्हणतो? अरे ही म्हणते बघ काय मला विचारते डायरेक्ट. काय तुझा घेऊ की त्याचा घेऊ? अरे नाव म्हणते. नाव काय? हा तू घे कोणाचा तो? ए छोटू घेते बरं. सायाच्या पानाखाली सस दिलं होतं झाकून. बाई सायाच्या पानाखाली सस दिलं होतं झाकून. नाही तर काय? नको सायाच्या पानाखाली सस दिलं होतं झाकून. माझ्या बारक्या छोटूचं नाव किती? बाई हे पुरानो पेले ससा बघते पानाखाली वाकून. बाई ससा 120च्या स्पीडनी गेला पण. आता तुझं घेते आणि मी मोकळी होते. तुला काही झालं रे मिल्या? बाय जरा हलू नाही तर सांगितलंय त्याला हलू हलू मालत जा. त्या खटक्यात तिचं दात पाडशील. अंतरची बाटली जाता दात पाल्याशिवाय जाणार नाही. तिला सांगून देव सारखी फटाफट मारते. मी काय तुम्हाला काही झालं रे? अत्तरची बाटली नदीवर फुटली. तुला नदीवर न्याय कोणी सांगितलं नव्हती फुटायला तिथं? न्यायचीच नाही. नदीवर फुटली. अरे वाकल्या मावशीची गटली नदीवर टाकली. तेव्हाच सारखं मार खातोस तू. मी खातोय? अत्तरची बाटली नदीवर फुटली. हा. त्या मावशीला बघतात बाई. त्या पकड्याचं नाव किती? मेल्याची लंगोटीच फाटली.
लगेच इज्जत काढायला आला बघ. आता तुमच्या दोघांची शाप फालून टाकला. बेटाची काही इज्जतच ठेवला नाही. इज्जत काय अरे छी! ठेवलं नाही तर अरे बोलू नको तू. छी! आपली अरे काय बोलू ठेवला नको नाही तू. आहे. आपली काय ठेवला नाही आहे. मी घेऊ का तू घेशील? मी येतो. मग शाप वाटोला घे बा घे मग मावशी ए, कोपरा मारू नको. टाकीन फोनवर बोलून. घे, घे. काय रे? चांगला घे हा. आता आमच्या दोघांचं नाव घेतला. हा. आता मी तुझं नाव घेऊ. अय्या अगं हे पोरीनो माझ्या शोनूला नाव घेतोय. त्याला जास्त लाडात घेऊ नको. ए, बापरे. मावशी मी काय सांगताय बाय, त्याला जास्त सोनूला आणि टोनूला करत बसू नको. मला यंगावर्गीय. ऐ, ऐ, कडव 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 अगं यंग म्हणजे बरं. कडव घे कडव. मेलीस बाईच्या जन्माच्या ना. हे बरं नाव. हंडेवर हंडेसर. अंड्यावर हांडे सात हंडेवर हंडेसर. सात. मधल्या हंड्याला पडला भो. मधल्या हांड्याला पडला भुआ. हंड्यावर हंडेसर. सात. मधल्या हंड्याला पडला भो. पडला भुआ. म्हातारी बसली पाटावर. आ. तिने केलं ठुआ. आला हा पॉल तुझ्याकडे ठेव. त्याला आमच्याकडे पाठवू नको. आला फुकट काय इकत पण नको मला. हा आता आताच घेऊन जातात. नको, हा आता सध्या घेऊन जातो मी. आला हा पॉल एवढा आवडला नसेल मला माहित नव्हता, नाही तर याला आणलाच नसता. आला हा पॉल नशीब हा एका साच्यावर भागवला. अरे एक साच्या म्हणजे आता बघितलंच ना सगळ्या पाकल्या त्याच्या कशा पाडला. तरी तिला मी सांगताय आलं काय जास्त त्याला लाडात घेऊ नको. तर ती कशी म्हणते माझं सोनून माझं पप्पून. पप्पूने सगळा पाठच फोडून टाकला. नाही ती लाडात घेणार नाही. अरे पाट आता फाटलाय पाट ना. तो घरात घेऊन तुला लाव. आणि तो हांड्याला भोग पडलाय. त्याला पाठी रुमाल आणि पाणी भर त्याच्यात. नाही तर काय. अरे आता हा गेला कुठं बाई. आता हा आता याला बोलतो. अगं काय ऐकू. अगं हा काय हा इथं काय नेला. अरे मावशी बाई माझ्या पोरी बरोबर पुढे ये बघू. ऐकलं माय. तू बाजारात जायला आलीस याच्यावर फिरायला आलीस. काय रे काय तुझं म्हणणं तरी आहे. काय म्हणालास रे. खायला पण म्हणतो. आपण त्याचा बसायचं वांद करशील सकाळचं. अरे तू नवऱ्याने अडवायला आलास की पटवायला आलाय? So beautiful, so elegant, just look in the wow. आता एकदा नेऊन तिला चाव मग तुझा समाधान होईल. नाही का? बाबा माझ्यावर लाईन कसला लाईन मारते मला इथं फटका काय लागला की काय. माझ्यावर लाईन मारते. कसा गुणगुणा फोडून नाही माहित. बाबा माझ्या लगेच. बाबा त्याचं लगीन. कसला दिनच्या त्यांचा आता झाला लगीन. आता हा पण आठवतो. अ बाबा ए, आता एवढ्या लवकर नको. तुझं म्हणणं तरी काय रे. मला तिचा नंबर पाहिजे. नंबर पाहिजे. घे बरं नंबर देते. तुझ्याकडे पेन आहे? मी याला पाहतोय. तुझ्याकडे पेन मागतोय. काय पॉल आहे का? माझा छापायचा नाही तुला. त्याच्यापेक्षा आपला तुझाच घे. ए, हा माझा चालेल का? फाटलाय पण. हा फाटलेला चालणार नाही. काय त्याच्या शाई कशी राहील. बरं तुझा घे वापर बरं. त्याचा एवढंच आहे. नाही 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 नाही. तू तू पाय तू पाय नाही तू. नाही तू. मेरी सीता तू हे बघायला लागतोय हा काय? बघ, हा पण फुल्या तो पाल पण फुल्या. आलं हे. अरे बाबे ए इकडे इकडे जरा, सांगते. नुसतं वाल्यासारखं तिचा नंबर काय सांगितला माहितीये काय. नाही नाही तू तू 2 किलो तूप हाय नाही तूप. आलं फुल्या तूप पण संपला.
आणि तू त्याला काय विचारतो लागतोय काय बघ तो पण कुण्याने टाईप केला नसेल नाही नाही आता माझ्यान काय जमायचं नाही माझ्यान का अगदी छापायची पण तुझ्यान जमत असलं तर बघ ठीक आहे मीच बघतो तर. हा. मावशे अगं हे मावशे आता काही झालं बरं अगं मावशे तुम्ही आलात कुठे आणि जाणार कुठे ग आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला बरं तुम्हाला पुढे जाता येणार नाही बघ मग तुमच्याकडं काही कायदा आहे का आहे ना हुकूम देवांचा आणि कायदा वेगळा सुधारायचा सांगा तर ऐक तर बघ. थांब गे जाऊ नको गवऱ्याचे पोरी थांब गे जाऊ नको गवऱ्याचे पोरी मथुरेचा रस्ता बंद केला मथुरेचा रस्ता बंद केला
ऐकलास का आमचा कायदा? हो ऐकला बरं तुमचा कायदा. मला आमच्या चिकटू कायद्याने नको. आणि देवाच्या हुकमाने तुला पुढे जाता येणार नाही बघ. असं होय. अगं हे पोरीनो, काय ग मावशी? अगं काय ग म्हणजे काय? त्या मेलेच्या कायद्याने न बसता तुम्ही दमला म्हणून बसून घ्या. मेलीस कशी तरी बस बाबे येते पायच्या पाय. ए बाब्या, अरे हा. काय करायचा आता जाऊन बघून या. आता? मी जाव. का सारखं फटकं मी खाव? अरे मागापासून मीठ फटका खाल्लंय. काय त्याला विचार. माझ्या वर जाता जाता आलं तर कुठून आलाय? हा. चुकलं पण घेऊन जातो मीला. तुला दोघांनी कामगिरी करून या. आमदारा ए तुला एक दोन पिक्चर येतात? सगळं येतोय, तू जाऊन ये फक्त. पटकन वापशील सगळ्या पद्धत का बघायचा. हा जाऊया चल. वाजवलं. ए काजूची बोंडा सुटली तुला काय करायचंय? आंब आंब. जाऊ दे. बोल कशाला नाही आवाज मारलास? मी काय म्हणतो काय तुझ्या ह्या सगळ्या पोरी बसल्या. हो तू का नाही बसली? मी का नाही बसली? मेल्या माझं म्हातारी मी. अरे मी 6 महिने बसते तर 6 महिने उठत नाही बरं. आला बाब्या तरीच म्हणतोय वास कुठून येतोय. तुला आला नाही रे? ए तुला वास आला? तुम्ही किती काही केलं तरी ही मावशी तुमच्या मुळीच बसणार नाही तुला बरं. बसायशिवाय जायचं काय तिथं होतं? मी काय म्हणतोय, तुला सांगून देव तू माझा बांबू नेतोयस की तुझ्या बांबू जातो? हॅलो याच्यात पावल आहे. मगाशी तुला कशी उठवला? ह्याच्यावर पावलाय. त्याला विचारले. मग आपलं जा, लगेच जाऊन ये. मी जाऊ? लगेच जाऊन तिला बचवूनच येतो. हा. त्याशिवाय येणारच नाही. चल घे. लगेच या. आता काय गलबल? आता पळत एक गलबल. आता काय गलबल झाली? अरे ती 4 नंबर गवलं. काय झाला? मगाच पत्न बघतोय. हा ती एवढाच कळते. काय हा काय नवीन प्रकार? अरे ती धय कालते धय. मग मागाशी मी ती खाल्ला तर ता दही खाल्ला की का? आता सकाळी गलबल. लागो धंदा मग. अरे हा पकड्या हा साहेब गवळी बसले का? अरे सगळ्यांना बतवून आलोय. ही कामगिरी आपल्या देवांना सांगितली पाहिजे. चल तर मग जाऊया तर मग. चल. चल जाऊया.
वाकल्या कुठे गेला उदा रसिक हो, या कंसासुराने कृष्णवधासाठी मोठमोठे दैत्य पाठवले. या दैत्यांपैकी केसी नावाचा दैत्य घोड्याचं रूप घेऊन कृष्णवधासाठी गोकुळामध्ये येत आहे. हा दैत्य घोड्याचं रूप घेऊन कृष्णवधासाठी गोकुळामध्ये येत आहे. लादे जन्म झाला माझा बंदी शाळेला, लादे जन्म झाला माझा बंदी शाळेला, सांगितो जन्मलीला वाढलो गोकुळा, सांगितो जन्मलीला वाढलो गोकुळा, सांगितो जन्मलीला वाढलो गोकुळा, सांगितो जन्मलीला वाढलो गोकुळा.
अगं परिंदो, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहे. आपण यांना शरण जाऊया. आम्ही तुम्हाला शरण आलो. जा, तुम्हाला रजा आहे. थांब राजे, 7व्या अवतार दिलेलं वचन तू आज पूर्ण कर. राधा तुझ्यासाठी व्याकुळ, शोधिते सारा गोकुळ. राधा तुझ्यासाठी व्याकुळ, शोधिते सारा गोकुळ. सप्त सूर गगनी विखुरले रे कान्हा. सप्त सूर गगनी विखुरले बहरले तुझ्या सवी जीवन हे बहरले बहरले तुझ्या सवी जीवन हे बहरले.
रसिकांची पसंती आलेली आहे वैभव कोकणकर. मामा